राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या संदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। यातच पियुष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं मोठं विधान पियुष गोयल यांनी केलंय। दरम्यान गोयलांचा दावा प्रफुल्ल पटेलांनी फेटाळून लावलाय। या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट बघूयात, नेमक्या काय घडामोडी झाल्या। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। कशाच्या बेसवर, कोणत्या आधारावर त्यांनी त्या प्रफुल्ल पटेलला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मला माहित नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं मोठं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं। गोयल यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली। राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पियुष गोयल यांचा दावा फेटाळून लावलाय। मात्र आपण केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होऊ शकतो हे लक्षात येताच पियुष गोयल यांनी यू-टर्न घेत केलेल्या विधानावर माफी मागितली आहे। राष्ट्रवादी महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे। राष्ट्रवादीचं नेतृत्व आधी अजित पवारांसोबत होतं, आता सुनेत्रा पवारांसोबत आहे। प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता शरद पवारांना राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी आमंत्रित करतील असं वाटत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरही त्यांचा पिंपरी चिंचवडमध्ये पूर्णपणे सुपडा साफ झालाय। अजितदादा महायुती सोबत असते तर ते पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विजयाचा भाग असते असं ट्विट आधी पियुष गोयल यांनी केलं होतं आणि त्यानंतर पियुष गोयल यांचा माफीनामाही आला। एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। माहितीची पडताळणी न करता मी विधान केलं। नंतर मला कळालं की माहिती चुकीची आहे। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असं पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलं। पियुष गोयल यांनी केलेला दावा प्रफुल्ल पटेल यांनी देखील फेटाळून लावला होता। पियुष गोयलांच्या वक्तव्यानंतर लगेचच त्यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं मी पाहिलंय। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी हे अहवाल पूर्णपणे निराधार आहे आणि त्यात कोणतंही तथ्य नाही। वरिष्ठ नेतृत्व आणि माध्यमांची सल्लामसलत करून, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून निर्णय घेतला जाईल असं प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट केलं। अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार या संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या। पियुष गोयलांच्या विधानानं तर चांगलीच खळबळ उडवून दिली होती। एकीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारच होतील अशी रोखठोक भूमिका आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतली आहे। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही। राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार, दुसरा राष्ट्रीय अध्यक्ष आमच्याकडे होणार नाही। सगळे पक्ष एकत्र आले तरी सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। सुनेत्रा पवार सोडून, वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। तुम्ही सह्या वगैरे केलेल्या आहेत का? सह्या करो किंवा ना करो, आमची युनॅनिमसली सर्व पक्षाच्या लोकांचा निर्णय झालेला आहे की उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील। उपमुख्यमंत्री पदासोबत राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही सुनेत्रा पवारांनी सांभाळावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचा आहे, तर दुसरीकडे पटेल देखील राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान यावर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही भाष्य केलंय। आमची अपेक्षा आहे की अजितदादा होते तोपर्यंत अजित पवारच घ्यायचे आणि अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याचा निर्णय ते घेतील आणि त्यामुळं अशी घोषणा झाली आहे किंवा काय याची मला माहीत नाही आणि त्यामुळं तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। पियुष गोयलने जे काही त्यांनी कशाच्या बेसवर, कोणत्या आधारावर त्यांनी त्या प्रफुल्ल पटेलला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मला माहित नाही।
परंतु स्वतः प्रफुल्ल पटेलांनी त्या गोष्टीचा नकार दिलाय, इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही निवड माझी झालेली नाही. म्हणून मला वाटतं तर या वादावर पडदा पडला पाहिजे. त्यांच्या कार्यकारिणीचे राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाची जेव्हा काही बैठक होईल त्या कार्यकारिणीच्या नंतरच या अध्यक्षाची निवड मला वाटतं घोषणाही केली जाईल. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवारांनी सांभाळावी यासाठी राष्ट्रवादीतला एक गट आग्रही आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.